सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार। पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत आज 5:30 वाजता फडणवीसांचा ग्रँड शपथविधी। शिंदे फडणवीसांमध्ये वर्षा बंगल्यावर रात्री पाऊण तास चर्चा। एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार। बैठक सकारात्मक झाल्याची सूत्रांची माहिती। अजित पवार आज 6व्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार। अजितदादांकडे अर्थ, जलसंपदा आणि ऊर्जा मंत्री म्हणून काम करण्याचा दांडगा अनुभव। अजितदादांना सकाळ संध्याकाळ शपथ घेण्याचा अनुभव। एकनाथ शिंदेंचा अजित पवारांना मिश्किल टोला। तो लेने वालों दादा को अनुभव है, दोपहर शाम को भी लेने का और सुबह भी लेने का। बदलाचं नाही तर बदलाचं हे राजकारण करणार। एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये फडणवीसांचं वक्तव्य। बदनामी करणाऱ्यांना माफ केलं, हाच आपला बदला। फडणवीसांचा विरोधकांना टोला। महायुतीचं सरकार जनतेनं निवडून दिलेलं नाही, नाना पटोलेंची टीका। तर फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर त्यांना भेटून शुभेच्छा देणार, आव्हाडांचंही वक्तव्य। आज शपथविधीनंतर पहिली मंत्रिमंडळ बैठक होणार। महायुती सरकारकडून मोठ्या निर्णयाची घोषणा होण्याची सुद्धा शक्यता। महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी आझाद मैदानावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। 5 अतिरिक्त पोलीस आयुक्त, 15 पोलीस उपायुक्त आणि 29 सहाय्यक पोलीस आयुक्त तैनात। गटनेतेपदी फडणवीसांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर आता भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष। लाडक्या बहिणींकडून एकच भाऊ देवाभाऊच्या घोषणा। लाडू पेढे वाटत या ठिकाणी पदाधिकाऱ्यांकडून आनंद साजरा। नागपूर मुंबई विमानाच्या तिकिटाचे दर आता 20,000 रुपयांपर्यंत पोहोचले। शपथविधी सोहळ्याला जाणाऱ्यांची संख्या वाढल्यामुळे दरातही वाढ। फक्त मुख्यमंत्री आणि 2च उपमुख्यमंत्री शपथ घेणार, तर इतर मंत्र्यांचा शपथविधी अद्याप निश्चित नाही। नागपूर अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार, सूत्रांची माहिती। विरोधात बसलो पण एकही आमदार सोडून गेला नाही। 2.5 वर्षात प्रचंड त्रास झाला। 2019 मध्ये जनतेचा कौल हिसकावण्यात आला, बेईमानी झाली। फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवरही निशाणा। उद्धव ठाकरे शरद पवारांना शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण। राजशिष्टाचार विभागाकडून प्रोटोकॉलनुसार निमंत्रण दिल्याची माहिती। सलमान खानच्या शूटिंगच्या ठिकाणी संशयास्पद व्यक्तीचा वावर। संशयित शिवाजी पार्क पोलिसांच्या ताब्यात, अधिकचा तपास सुरू। नाशिकच्या लासलगावमध्ये पावसाची हजेरी। काढणीला आलेल्या कांद्यासह शेती पिकांचं मोठं नुकसान। बेंगल चक्रीवादळामुळे दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता। पुढील 2 दिवस हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज। तर राज्यात थंडीचा पारा घसरला। पहाटेचं तापमान हे सरासरीपेक्षा 5 डिग्रीनं अधिक। तर बेंगल चक्रीवादळामुळे राज्यात ढगाळ वातावरण। मुंबईतील हवा ही चिंताजनक। वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे इंधनाचा बेसुमार वापर। नायट्रोजन डायऑक्साईडमुळे प्रदूषणात मोठी वाढ। आणि बहुप्रतीक्षित पुष्पा 2 चित्रपट आज देशभरात प्रदर्शित होणार। तर ऍडव्हान्स बुकिंगमध्ये आतापर्यंत 21 लाखांहून अधिक तिकिटांची विक्री। सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।